लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विटा कुंडल रोडवरील फुलेनगर परिसरात वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत दलित महासंघ आघाडी अध्यक्ष अरुणाताई कांबळे, खानापूर तालुका अध्यक्ष अरुणाताई कांबळे यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे। विट्यामधील फुलेनगर जवळील विटा कुंडल रोड, 100 फुटी रोड आणि सूर्यनगर रोड या परिसरात 2 नवीन स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत अशी मागणी अरुणाताई कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे। यावेळी बोलताना अरुणाताई कांबळे म्हणाल्या की 100 फुटी रोड परिसर व सूर्यनगर रोड या ठिकाणी कुंडल विटा रोडवरून चढावरून विटा दिशेकडे येणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय जास्त असतो। या ठिकाणी आधीपासून 4 मोठे स्पीड ब्रेकर असून त्यांची उंची अधिक असल्याने वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटते आणि अनेक वेळा अपघात घडत आहेत। या धक्कादायक अपघातामध्ये याच परिसरात 5 ते 6 महिलांचा, पुरुषांचा मृत्यूही झाला असल्याची माहिती अरुणाताई कांबळे यांनी दिली। अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता 100 फुटी रोडजवळ विटा कुंडल रोडवरती आणखी 2 स्पीड ब्रेकर तातडीने बसवण्यात यावेत। तसेच दलित महासंघ खानापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष अरुणाताई कांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटेसर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे। याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी काय म्हणाल्या अध्यक्ष अरुणाताई कांबळे, चला ऐकूयात। मध्यंतरी तिथं मोठं स्पीड ब्रेकर जादा असल्यामुळं एक गाडी तिथं आदळून तिथं महिला एक ठार झाली होती। मग तरी देखील आपण स्पीड ब्रेकरची इथं मागणी करताय मीडियम असावं, कारण की येणारी वरंगळ इथं ते चालकाचा ताबा राहत नाही, स्पीडनं एकदम येते गाडी, त्यामुळे पहिल्या स्पीड ब्रेकरवरती जाऊन तिथं आदळते। आतापर्यंत किती अपघात झाले तिथं? आतापर्यंत कमीत कमी एक 7-8 तरी अपघात झालेले आहे। त्याच्यामध्ये 2 महिला तर मृत्युमुखी झाले होते। रोड आहे आणि हा 100 फूट हा येणारा सूर्यनगर, याच्या मधोमधच एक स्पीड ब्रेकर असावा, कारण असल्यामुळे तिथे जाऊन जास्त ऍक्सिडेंट हो का? तिथं ऍक्सिडेंट झाला बघा, झालाच बघा। चला चला बहुतेक महिला कसं कुंडल विटा रोडला 2 मोठे स्पीड ब्रेकर आहेत। त्या स्पीड ब्रेकरवरून येताना लेडीज पाठीमागं पडलेली आहे आणि स्पीड ब्रेकर खूप उंची आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, गाडी जंप करते आणि त्याच्यावरून ते लेडीज मागं बसलेले असतात, त्या पाठीमागं पडतात। तुम्ही प्रत्यक्ष बघितलं काय पडलेलं? त्याच्या पाठीमागं जंप केली गाडी आणि जंप केली गाडी, खूप उंची येते। होय, खूप उंच आहे का? गाडी एकदम स्पीड नाही आणि पाठीमागून वरंगळ असल्यामुळे ती गाडी स्पीड ने येतात आणि तिथं बरोबर ते स्पीड ब्रेकर एकदम उंची आहे। तर याचे 2 पहिला स्पीड ब्रेकर आहे, तिथेच वारंवार घटना होत असते। आता सुद्धा आम्ही हे बोलत असतानाच एका महिलेचं आत्ताच ॲक्सिडेंट झाला, तिला डोक्याला मार लागला आहे आणि स्पीड ब्रेकरची रुंदी कमी करावी, छोटे करावे आणि एक वरंगळीला 2 स्पीड ब्रेकर द्यावे, त्यामुळे काहीतरी घटना म्हणजे वारंवार दुर्घटना होत्या त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण होईल।